प्रथम अर्थात क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. 5 षटकांची लढत आहे. पॉवर प्लेची 2 षटकं अत्यंत महत्वाची आहेत आणि इथं मात्र 4 गोलंदाजांचा वापर केला जाईल. 2-1-1-1 गोलंदाजीचं पृथक्करण या सामन्यासाठी पण पाहिलं तर पंच म्हणून मिलिंद केळकर अर्थातच स्क्वेअर लेग पंच म्हणून आदनदळवी कामगिरी पाहतात. गेले 3 दिवस त्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण मित्रांनो आपण पाहतोय. tenniscricket.in रत्नागिरी अर्थात यांच्या माध्यमातून देखील सुंदर लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय आणि स्वराज्य साऊंड सिस्टीम ज्यांनी गेले 3 दिवस या स्पर्धेसाठी अत्यंत जबरदस्त साऊंड सिस्टीम आपण ज्यांच्या माध्यमातून ऐकतोय. आमचा आवाज मित्रांनो जो तुमच्यापर्यंत येतोय ना त्याचं संपूर्ण श्रेय मात्र जात आहे ओन अँड ओनली स्वराज्य साऊंड सिस्टीम. तदनंतर गुणलेखक म्हणजे समालोचकाचा आरसा मानला जातो ज्याच्याकडे बघून आम्ही तुमच्यापर्यंत समालोचन करतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी सचिन, वैभव आणि शरफुद्दीन आणि ज्या प्रकारचं गुणलेखकाचं काम केलंय त्यांचं देखील हार्दिक आभार मानतो. वळूया सामन्याच्या दिशेने. 5 षटकांची लढत आहे मित्रांनो. टॉस का बॉस आता सुधी स्पोर्ट्स मार्केट संघाचं बंटीने जिंकलाय. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे आणि पुन्हा एकदा उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात समस्त क्रीडारसिक उपस्थित मान्यवरांचं आणि सर्व खेळाडूंचं या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत आहे. हार्दिक वेलकम एव्हरीबडी. आपण पाहिलं तर सागर आंबरे ज्याने मागच्या सामन्यात 2 षटकं टाकताना केवळ 11 धावा दिल्या होत्या आणि 4 फलंदाजांना बाद केलं होतं. मॅन ऑफ द मॅचचा देखील मानकरी ठरला होता तो सागर कांबळे सलामीचे षटक हाताळतोय. हा देखील टेनपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेतला खेळाडू मित्रांनो. आणि इथं पण पाहूया सागर ते पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. इथे मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या पट्ट्यात सुंदर क्षेत्ररक्षण कव्हर केलं जातं. नक्कीच मोहसिनच्या माध्यमातून एक दामाने खातं उघडतोय अर्थात प्रथमेश. स्ट्राईकवर येतोय अर्थात ओमकार. प्रशांत स्ट्राईकवर येतोय ज्याने मागच्या सामन्यात मित्रांनो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. 55 धावांची खेळी केली होती आणि 5 षटकार आणि 3 चौकार ज्याच्या बॅट मधून पण पाहिले होते तोच प्रशांत स्ट्राईकवर आहे. इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय कारण आपण पाहता आक्रमक प्रशांतची खेळी पहिल्या सामन्यात गोलंदाज सागरने पाहिले. तदनंतर बंटी सावंतने देखील पाहिले. त्याप्रमाणे त्याच्यासाठी जाळं विणलं जाते. पाहूया कशा प्रकारचा चेंडू असणार आहे सागर कांबळेचा. इथं आपण पाहिलं तर अमोल भोसलेला डीप मिड ऑफच्या पट्ट्यात घेतलं जातं. डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात प्रवीण विटमनला आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 पुन्हा एकदा सागर कांबळे राईट ओव्हर द विकेटचा मारा आहे. रिव्हर्स बटन करण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील आहे आणि पाहिलं तर अर्थात एक चांगल्या प्रकारचा चेंडू होता. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता परंतु ज्या प्रकारचा चेंडू हाताळलाय सागर कांबळेने खरोखरच आपण पाहिलं तर एक दर्जेदार गोलंदाज आहे. लेग स्पिन स्वरूपाची गोलंदाजी आपण त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहतो आणि ज्या प्रकारची सुरुवात केली अत्यंत प्रभावी सुरुवात आहे. कारण या सामन्यात आपण पाहतो उस्मान पटेलला लॉंगॉनच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षण करतोय ज्याने पहिल्या सामन्यात 40 धावांची खेळी केली होती आणि मॅन इन फॉर्म उस्मान आपण पाहतो लॉंगॉनच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षण सजवलं जाते. थर्डमॅनच्या पट्ट्यात अप्रोजला आपण पाहतोय. तदनंतर कव्हरच्या पट्ट्यात संकेतला राईट ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू. हो काय गोलंदाजी आहे काय क्षेत्ररक्षण आपण पाहतोय बंटी सावंतचं. आणि मित्रांनो क्रिकेटच्या इतिहासात महेंद्रसिंग धोनीला आपण पाहिलं एष्ट्यांच्या मागे असताना सर्व संघाला कव्हर करत जायचं चेअरअप केलं जायचं आणि ते बंटी सावंत देखील तीच कामगिरी होते. सुंदर चेंडू डॉट जातोय. डॉट चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 1 आतापर्यंत जकडून ठेवलाय. कंजूस गोलंदाजी आहे अर्थात सागरची. काय प्रभावी मारा आपण पाहतोय सागरचा आणि अर्थात ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलं ना मित्रांनो त्याच प्रकारची गोलंदाजी देखील आपण पाहतोय. हो इथं मात्र लॉफ्टेड स्वरूपाचा फटका लॉंगॉनच्या पट्ट्यात पावल्या झेल होतं का उस्मान चेंडूवरती येतोय. हो काय जबरदस्त झेल टिपलाय. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट. व्हॉट अ कॅच. पकडो कॅच जितो मॅच. यस तिथे कॅरी ऑन. काय झेल पकडला मित्र. आणि मित्रांनो आजचा दिवस उस्मानचा आहे. ज्या गोष्टीला हात लावतो ती गोष्ट सोनं होताना आपण पाहतो. कारण उस्मान पटेलने दाखवून दिलंय की मी नुसता फलंदाज नाही तर मी एक दर्जेदार क्षेत्ररक्षक देखील आहे. आपण त्याला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून नेशनलच्या मागे उभा राहताना पाहतो परंतु लॉंगॉनच्या पट्ट्यात ज्या प्रकारचा झेल टिपलाय कॅच ऑफ द टुर्नामेंट आहे मित्रांनो. काय झेल पकडलाय आणि जे समीकरण आहे ना पकडो कॅच जितो मॅच ते मात्र लागू केले जाते अर्थात उस्मानच्या माध्यमातून. काय झेल टिपलाय अप्रतिम झेल टिपलाय आणि बॅक टू द पॅव्हलियन मात्र परतावं लागतंय अर्थातच प्रथमेशला. काय प्रभावी षटक आहे आणि आपण पाहिलं तर किरण नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय तर स्ट्राईकवर असणार आहे तो अर्थातच प्रशांत. आणि इथे मात्र आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि केवळ आपण पाहिलं तर 2 धावा आपण पाहतोय. काय जबरदस्त सुरुवात आहे आणि अर्थातच
अप्रतिम झेल टिपला, क्रीडा रसिकांची मनं जिंकलेत. आणि मित्रांनो, जेव्हा टाळ्या वाजतात ना तेव्हा चांगलं काम होतं, तेव्हा टाळ्या वाजतात. आणि तुम्ही एखादं खराब काम करेल ना तेव्हा लोक तुम्हाला नावं देखील ठेवतात. सुंदर काम केलंय, झेल टिपला जातोय आणि अप्रतिम एक जो जबरदस्त मॅन इन फॉर्म प्रशांतला बॅक टू द पॅव्हलियन परतावं लागतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. नक्कीच तो सागर कांबळे स्ट्राईकवर अर्थात आपण पाहतोय. स्ट्राईकवर आपण आता प्रशांत, पुन्हा एकदा सागर कांबळे राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा. पुढचा चेंडू हो, इथं पुन्हा बॅट चिकट घेऊन टर्नबॅकच्या पट्ट्यात अप्रोच. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. मागच्या सामन्याचा हिरो अर्थात शेवटचा चेंडू होती, 5 धावांची गरज असताना डॉट चेंडू टाकला होता, क्रीडा रसिकांची मनं जिंकली होती. आणि तोच अप्रोच आत्मविश्वास वाढल्यानंतर अप्रतिम कामगिरी करतो आपल्या संघासाठी. षटक क्रमांक 1 गडी बाद धावसंख्या आपण पाहिले तर 3 धावा. आणि इथं आपण पाहिलं तर ज्या प्रकारचा बंटीने टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षक करण्याचा, तो मात्र सार्थकी ठरवताना आतापर्यंत काय सुंदर गोलंदाजी केली सागर कांबळेने. इथं मात्र पुन्हा एकदा अमोल भोसलेला सर्कलमध्ये येताना आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात प्रवीण आपण जाताना पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. पुन्हा ते पाहूया कशा प्रकारची रणनीती असणाऱ्या सागर कांबळेची. राईट ओव्हर द विकेटचा मारा आहे. हो हो हो, चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाजानं बीट केलाय, क्षेत्ररक्षकाला देखील बीट केलंय. इथे मात्र गौतम अप्रोच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या आपण पाहिले तर 3 धावा. षटक क्रमांक पहिलं देखील संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिलं तर 1 गडी बाद 3. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक दर्जेदार स्पर्धा अर्थात फ्रेंडशिप ट्रॉफी 2022. यस डीजे, कॅरी ऑन डीजे मास्टर. उपांत्य फेरीची दुसरी लढत आहे. गेले 3 दिवस क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम ऐतिहासिक बोन तलाव मैदानावरती आपण पाहतोय मित्रांनो. आणि ह्या संपूर्ण फ्रेंडशिप ट्रॉफी 2022चा कोणता संघ मानकरी ठरतोय आणि कोणता संघ ह्या ट्रॉफीचा मानकरी ठरतोय हे आजच्या सत्रामध्ये नक्कीच स्पष्ट होणार. कारण आजचा अंतिम महामुकाबल्याचा दिवस आहे, ग्रँड फिनालेचा दिवस आहे. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर अर्थात अमोल भोसले, मॅन फ्रॉम रत्नागिरी पोलीस दलात असणारा अमोलने आतापर्यंत ह्या ऐतिहासिक मैदानावरती चांगली कामगिरी केली. 2018ची पहिली स्पर्धा मित्रांनो विसरून चालणार नाही. ह्याच अमोल भोसलेने संपूर्ण स्पर्धेमध्ये षटकारांचा राजा, ज्या फ्रेंडशिप ट्रॉफीला सुरुवात झाली होती त्या स्पर्धेचा पहिला षटकारांचा राजा कोण असेल तर अमोल भोसले. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. अर्थातच राईट ओव्हर द विकेटचा महाराष्ट्र स्ट्राईकला प्रशांत. हो, शपल होऊन करण्याचा प्रयत्न होता. सुंदर फटका, चेंडूला भिरकवून दिलाय. कृष्णा सातपुतेची आठवण करून देणारा हा फटका आहे आणि गुणलेखाला 6 धावा लिहिल्यात. यश इथे षटकार. इथं आपण पाहिलं तर मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सची आठवण करून असा फटका होता आणि काय जबरदस्त फटका होता मित्रांनो. आणि अर्थात धावसंख्या 6 देखील वाढते. षटक क्रमांक 2 1 गडी बाद धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच 9 धावा फलकावरती लागत आहेत. आणि मित्रांनो, आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय जेव्हा एखाद्या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती षटकार येताना आपण पाहतो थोडंसं प्रेशर असतं, परंतु अमोल एक दर्जेदार गोलंदाज आहे. कशा प्रकारचं कमबॅक करतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. अमोलचा पुढचा चेंडू राईट टॅप विकेट मारा आहे. आखूट टप्प्याचा चेंडू काय जो हो इथे आपण पाहिलं तर ज्या प्रकारचा चेंडू अडवला जातो बंटीच्या माध्यमातून थोडासा अपील करण्याचा देखील प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू होता आणि काय कमबॅक आहे. एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं सव्वा शेर. सुंदर कमबॅक आहे. कमबॅकचा खेळ म्हणजे क्रिकेट मित्रांनो. अतिशय सुंदर प्रत्युत्तर दिलेला जात आहे अर्थात अमोलच्या माध्यमातून. धावसंख्या अर्थात षटक क्रमांक 2 1 गडी बाद 9. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर पॉवरप्लेचे दुसरे षटक आहे. इथं आपण पाहिलं डीप मिड विकेटला सुमितला आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेगला प्रवीण. राईट ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू. हो, आखोट टप्प्याचा चेंडू आहे. कव्हरच्या डोक्यानं चेंडू टाकला जाते. सीमारेषेचा वेध घेताना चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे. काय चेंडू अडवलाय. हो काय क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सुधीर स्पोर्टच्या माध्यमातून. आणि अर्थातच सागर कांबळे एक गोलंदाज असताना देखील ज्या प्रकारचा चेंडू अडवला जातोय, सुंदर अप्रतिम धावा वाचवले जातात. मित्रांनो, क्रिकेटमध्ये धावांचा खेळ आहे आणि इथे आपण पाहतो धावांसाठी झगडावं लागते. ही ट्रॉफी आपण पाहतो ना, ती धावांसाठी संघर्ष करायला लावणारी ट्रॉफी आपण पाहतोय. फ्रेंडशिप ट्रॉफी 2022. धावसंख्या आपण पाहिली तर अर्थात 3 ने वाढते. धावसंख्या आपण पाहिली तर 12 धावसंख्या फलकावरती लागते. षटक क्रमांक 2. ज्या प्रकारची धरती क्रीडा रसिक मैदानात आपण पाहतोय सर्व क्रीडा रसिकांचा हार्दिक आभार. इथे आपण पाहतो आखूट टप्प्याचा चेंडू पोल केलाय. सुमित मिडविकेटच्या पट्ट्यात अर्थात चांगलं क्षेत्ररक्षण मागच्या सामन्यात देखील सुमित पाटीलचं आपण पाहिलं होतं. धावसंख्या अर्थात 1 ने वाढते. धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच 1 गडी बाद 13. षटक क्रमांक 2 आणि पहिल्या चेंडूवरती षटकार बसल्यानंतर ज्या प्रकारचं कमबॅक केल्यानं मित्रांनो
अमोल भोसलेने खरोखरच चांगलं कमबॅक आहे, कारण न खचता न डगमगता पुन्हा आपली लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करतो अमोल भोसले. राईट अर्ध विकेटचा मारा अकुट्यामध्ये चेंडू सुंदर फटका इथं मात्र नो डाऊट चेंडू सीमारेची तब्येत घेताना खणखणीत दणदणीत फ्रेंडशिप चौकार आपण पाहतोय. मिलिंद रन 4 तो होगा बेडा पार. यस ठीक कॅरी ऑन. संख्या 4 वाढते. धावसंख्या आपण पाहिलं तर अर्थात 17 धावसंख्या फलकावरती लागते आणि पहिले षटक आपण पाहिलं तर केवळ 3 धावांचं होतं. या षटकात आतापर्यंत 14 धावा आहेत त्यांना आपण पाहिलंय. पॉवर प्लेचं दुसरं षटक राईट ऑफ द विकेटचा मारा इथे मात्र चेंडू अर्थात शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. आता पंच आमच्या दिशेने वाटतात लेग बाईकच्या स्वरूपात मिळालेली एक धावा. क्रिकेटमध्ये मित्रांनो धावा कशा येतात ह्याला महत्व नाही, धावा येणं नितांत गरजेचं आहे. दरम्यान पंच मिलिंद केळकर सांगतात षटक क्रमांक दुसरं देखील संपत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिलं तर एक्झॅक्टली 9च्या सरासरीने 18 धावसंख्या फलकावरती लागते. तिसऱ्या षटकात हे चालू होतंय तोपर्यंत मी इथेच थांबतोय, छोटीशी विश्रांती घेतोय. ऐकूया स्वराज्य साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून विजय आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. अर्थात सागर कांबळे ज्याने पहिले षटक हाताळताना केवळ 3 धावा दिले त्या एका फलंदाजाला बाद केलं होतं आणि ज्या प्रकारचं झेल उस्मान पटेलने आपण पाहिलं तर बॅकला जाऊन घेतला होता, मागे जाऊन घेतला होता, एक दर्जेदार झेल होता. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणावं लागेल, कारण अर्थातच क्षेत्ररक्षण पांगवलं जाते, कारण पॉवर प्लेची इथे 2 षटकं संपतायत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता डीप बिल्डअपच्या पट्ट्यात एक खेळाडू आपण पाहतोय अमोल भोसलेला. तदनंतर आपण पाहिलं तर थर्डमॅनच्या पट्ट्यात अर्थात पाहिलं तर संतोष विटमल, तदनंतर शॉर्ट फाइंडिंगच्या पट्ट्यात अप्रोजला, तर कव्हरच्या पट्ट्यात संकेत आणि डीप मिडविकेटच्या पट्ट्यात आपण पाहतो सुमित पाटील आणि काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात अर्थातच उस्मान पटेल. असं क्षेत्ररक्षण सजवलं जातं. पण ती अर्थात एस्टनच्या मागे सागरचा दुसरं षटक राईट ऑफ द विकेटचा मारा. हो इथं मात्र चेंडू हवे ते पाहूया झेल होतो का. अर्थातच क्षेत्ररक्षक अमोल भोसले चेंडूवरती येतो. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता, चांगले प्रयत्न होते मित्रांनो. प्रयत्नात परमेश्वर म्हटलं जातं, चांगले प्रयत्न होते, चांगले एफर्ट्स होते आणि इथं पण पाहिलं तर नक्कीच 2 धावा मिळतात प्रशांतला. स्थिती पण पाहिली तर 20 धावा फलकावतात. 2-0-20 लॉस ऑफ 1 विकेट प्रोग्रेस थर्ड ओव्हर, कारण 5 षटकांची लढत आहे. धावसंख्या 1 गडी बाद 20 षटक क्रमांक 3 आणि चांगले प्रयत्न होते. आणि पोलीस दलात सेवेत असणारा अमोलचं फिटनेस जर आपण पाहिलं मित्रांनो, एक परफेक्ट क्रिकेटपट्टू म्हणून त्याकडे पाहिलं जातं. चांगले प्रयत्न होते आणि इथं पण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहे. अर्थात सागर कांबळे रिव्हर्स पाठम करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे अर्थात मस्तक पे दस्तक देता हुआ चौकार. बिलेंकर 4 तो होगा बेडा पार. डीजे कॅरी ऑन. पाहिलं तर 4 धावांनी संघाची स्थिती पण पाहिलं तर अर्थात 24 धावा फलकावरती लागतात. सागरचे वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघामार्फत 3रं षटक आहे आणि प्रशांतने मागच्या सामन्यात देखील अशा प्रकारचे रिव्हर्सिपचे फटके त्याच्या बॅटमधून पण पाहिले होते. आणि अर्थात आपण जर पाहिलं तर जेव्हा समोर फटके वी मध्ये धावा येत नाही त्यामुळे ते काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. एक फटका त्याच्या बॅटमधून 360 ॲबी डिवेलची आठवण करून देणारा फटका आपण पाहिला. तदनंतर जेव्हा त्याने पाहिलं की समोर धावा येत नाहीये, तदनंतर त्यांनी रिव्हर्सिपचा एक त्या प्रकारचा अटेम्प्ट केलाय आणि सक्सेसफुल देखील होतोय, कारण रिव्हर्सिप अटेम्प्ट करणे त्याच्यामध्ये सक्सेसफुल होणे ही देखील हे मोठी कामगिरी आहे. धावसंख्या मात्र 4ने वाढते. स्थिती पण पाहिजे षटक क्रमांक 3 आणि अर्थात 1 गडी बाद 24. आता आपण पाहिलं तर ह्या चौकाराने धावसंख्येला हळूहळू आकार घेतला जातोय, कारण इथे पण पाहिलं तर 5 षटकांमध्ये कमीत कमी 60 ते 65 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल, कारण इथे 50-55 धावांचा पाठलाग होताना आपण पाहिलंय, धावांचा पाठलाग होताना आपण पाहिलं. परंतु जेव्हा सामने उपांत्य फेरी अंतिम फेरीत जातात ना मित्रांनो, लो स्कोरिंगचे सामने देखील अत्यंत दर्जेदार होतात. आपण चित्र पाहिलंय पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात देखील. सागरचा पुढचा चेंडू हो पुन्हा एकदा अप्रतिम षटकार. शॉर्ट ऑफ द डे, शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट. चेंडू जातोय सीमारेखा पार. उत्तुंग षटकार. छत्रपती शिवाजींचा छावा प्रशांतच्या बॅटमधून दिसतात. आपण
पाहतोय टिप वर्षा पाणी परंतु इथल्या षटकांच्या आतंकबाजी होताना आपण पाहतोय आता एक मात्र स्टँड अँड डिलिव्हर अप्रतिम फटका कव्हर आणि पॉईंटच्या दिशेने चेंडूला ढकलला सीमारेषेचा वेग घेताना नक्कीच चौकार मिळतोय आणि डीजे देखील वाजतो. आणि सागर षटक महागड करणं पहिल्या चेंडूवरती 2 धावा येताना चौकार पाहिला आणि त्यानंतर तो षटकार अप्रतिम षटकार मारला होता आणि प्रत्येक चेंडूवर आक्रमण केलं जातंय कारण टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करतात. कारण मित्रांनो आतापर्यंत आपण गेले 2 दिवस काय केलं ते विसरून ह्या सामन्यात आपल्याला काय करावं लागेल हे महत्वाचं आहे. कारण कोणती घरीची लढत आहे जो जिंकेल तो भारतात बक्षिसांचं मानसिक ठरणार आणि त्यासाठी चाललेली ही लढत अशी लढत पाहतोय. काय जबरदस्त चेंडू आहे. ब्रह्मास्त्र क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणजे यॉर्करचा वापर केला जातो. कसं ठेवलं जातंय डॉट चेंडूची सांगता मात्र षटक क्रमांक 3 आणि ज्या प्रकारचे अंपायर केले सागरने मोठ्या पटलावरचा खेळाडू सुंदर चेंडू जखून ठेवला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू पंच मिलिंद केळकर आणि रिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात क्रिकेटमध्ये काहीही न करता आपण वाईट चेंडू सेन्सेबल क्रिकेट आहे. प्रशांत ठाऊक आहे मी स्थिरावलेल्या फलंदाजा मला चेंडू नव्हे मला फुटबॉल सारखं चेंडू दिसतोय एक माणूस स्ट्राईक करणं नितांत गरजेचं आहे. शेवटचे चेंडू ते डाव घेते डाव सत्यामध्ये 12च्या सत्रामध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा बळकवल्या. आता 12 चेंडू शिल्लक आहे. कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा. गरजेचा स्पर्धा अर्थातच फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 असा गेलो आणि असा आलो. मधुर संगीत धन्यवाद राहुल लोटेकर लावले 3 षटकांचे संपत्ती 36 धावा. सचिन पाहिलं तर पहिलं षटक सागरने केवळ होत्या आणि एका फलंदाजाला बाद केलं होतं. हे जे 58 षटक सागर षटक आहे कमबॅक करणारं षटक आहे. आता त्याचं TWJ विभाग संघासाठी 12 चेंडू त्याचे शिल्लक आहे. या संख्या 36 करून सामना आणि मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होते कारण 3 षटकांपर्यंत बदल होतंय. वाईट यॉर्करवर काय आक्रमण केलं जातं. चेंडू सीमारेषेचा भेद देतो. नक्कीच काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण वाचवले जातात मित्रांनो. कारण सागर कांबळे ज्या प्रकारचं कव्हर केलं चेंडूला सागर कांबळेने ज्या प्रकारचं कव्हर केलं डीप मिडाला क्षेत्ररक्षण करत असून पाहिलं तर परंतु बाद होतोय. विकेट घेता हुआ मधुर संगीत डीजे कॅरी ऑन. आपण पाहिलं तर चौथी धाव घेण्याच्या नात्यामध्ये फलंदाज पाहिलं होतं. 2 गटात एकूणचे आणि सलामीचे फलंदाज प्रशांत फलंदाज एका बाजूने स्थिरावलेले फलंदाज आहे आणि आतापर्यंत एका बाजूने विकेट होत असताना किल्ला लढवला जातोय आणि आता मैदान सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरवण्यात
संकेत प्रयत्न होता चेंडू आणि इव्हन बाउन्स होता तरी देखील चेंडू अडवला ज्या प्रकारचा चेंडू आता संतोष लक्ष्मणच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आहे कारण ऐतिहासिक फोन तलाव मैदानावरती मित्रांनो जेव्हा चेंडूने क्षेत्ररक्षकाला भेट केले ना तेव्हा आपण चौकार येत 40 क्रमांक षटक क्रमांक पहिलं आणि प्रयत्न होता निघाल्यापासून आता फ्लॉम्बनच्या पट्ट्यात उस्मान पटेल थोडंसं कमजोर होतं आपण मात्र परंतु त्या प्रकारचा झेल दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील आहे मात्र अप्रतिम फटका डीप गेल्याच्या डोक्यावर चेंडू सीमारेखा पार आर पार फ्रेंडशिप षटकार आणि या षटकाराने वैयक्तिक प्रशांत मित्रांनो 16 चेंडूंचा सामना केला 41 धावांवरती घेतोय पहिल्या सामन्यात प्रशांत 99 षटकार 2 चौकार आणि सुरुवातीला थोडं सेन्सिटिव्ह विकेट घेताना पाहिलं कारण काम केलं होतं आणि ते पाहिलं तर जेव्हा सेट झाल्यानंतर आठवण करून देणारे पत्रिका पाहिले चेंडू अर्थात चांगला कारण वाईट रेटिंग काढण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा उस्मानच्या षटक आहे आणि प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीचे 2 षटक चांगली फलंदाजी होती त्यानंतर मात्र आक्रमण केलं जातं कारण आणि तो गोलंदाज विधाव षटक टाकेल त्याला आवडत्या खेळाडूवरती बक्षिसांचा वर्ष होताना चेंडू टायमिंग पत्र होत नाही चेंडू ज्या गतीने संकेत पाटीलने आजच्या सत्रात चौथं षटक देखील संगत आहे 4 षटकांच्या समर्थनानंतर पाहिलं तर 2 गडी 5 शेवटच्या अंतिम षटकाला टार्गेट सेट केलं जातं छोटीशी विश्रांती स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून बदलों के आधार पर उत्तर के खिलाड़ी है और इस तरफ से शाम जो खिलाड़ी अंदर भी बहुत अच्छा खेलते हैं दोनों के पास काबिलियत है और दोनों इंसान खिलाड़ी मैदान के अंदर है ये आखिरी ओवर निश्चित रहेगा आणि प्रेशर
चेंडूचा शिल्लक आहे. इथे मात्र धावांचा बट्टा करत नाहीये प्रशांत. पहिली फलंदाजी आहे तिथे धावांचं टार्गेट सेट केलं जातं हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण बाबूंना धावा फलकावं लागतात आणि 6 चेंडूचा शिल्लक अप्रोच कोट्यातील पहिल्यांदा सांगितलं 5 अंतिम षटक. हो काय जबरदस्त चेंडू हाताळला जातोय आणि खरोखरच ज्या प्रकारचं आक्रमण करण्याचा प्रयत्न होता तिथं मात्र थोडंसं मला पाहतो सुमित पाटीलला चेंडू करतो 2 धावा इतके पण पाहिली तर शेवटचं अंतिम षटक आहे 54 धावा फलकावं लागतात. 5 चेंडूचा शिल्लक आहे आणि 44 धावांवरती अर्थात प्रशांत ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय शेवटच्या चेंडूपर्यंत आपण प्रशांत मित्रांनो एक मोठी धावसंख्या आपण नाव पाहू शकतो. कारण फिरावलेला फलंदाज आहे त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय आणि पाहिलं तर या मैदानाची चारी बाजूला फलंदाजी किंवा प्रत्येक बाजूवरती ऍक्टिंग केलं प्रत्येक क्षेत्रात तेव्हा येताना पुढचा चेंडू इथं मात्र स्टँड अँड डिलावरती अप्रतिम फटका डीप लॉंग चेंडू सीमा रेखा पार गोइंग अँड ऑन रावले होते त्या खेळाडूसाठी काय क्रीडारसिकांची मनं जिंकलेत. अप्रतिम फलंदाजी आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर अब्दुल हमीद खान यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिकाचा मान केलं होतं. अप्रतिम फलंदाजी काय टाळ्यांचा गडगडाट आपण ऐकला मित्रांनो आणि दाखवून दिलाय चिपळूणकरांच्या क्रीडारसिकांनी आम्ही गर्दी क्रीडारसिक आणि चांगल्या खेळाडूचा आमच्याकडे नक्कीच सन्मान केला जाईल. एकूण चेंडूकडे 50 राऊंडला विकेटचा सुंदर कमबॅक आहे. पाहिलं तर पंच मिलिंद केळकर आमच्या दिशेने कारण ओव्हर स्टेपिंगचा कार्यक्रम केला जातोय आणि पंच मिलिंद केळकर एक तटस्थ पंच म्हणून त्यांच्या 2 धावा मिळत दोन धावांनी संघर्ष तिथे संभाळित 65 धावा लागतात. आता पोस्ट शूटिंगचा चेंडू पण आणि चेंडू मात्र प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चेंडू नोमॅन फ्लॅट मध्ये दोन धावा सोडून पूर्ण केले जातात. 3 धावांची पण मालिका शेवटच्या अंतिम षटकात 64 धावा 2 कडे 64 स्कोर कसं विकेटचा प्रोफेशनल फिफ्थ अँड लास्ट शेवटच्या अंतिम षटक आहे आणि लास्ट 2 आणि इथे मात्र विकेट घेतो सभ्य फाउंडेशनच्या क्रिकेट उद्योजक आणि क्रिकेटवर यांच्या मैत्रीची संघर्ष स्पर्धा म्हणजे त्यांची ट्रॉफी 2022 आणि अप्रोचसाठी अर्थात बक्षीस देखील ऑन होते. अनिस बेबल यांच्याकडून पाहिलं तर अप्रोचने या चेंडूवरती विकेट घेतला तर 2000 रुपयाचं पारितोषिक ऑन आहे. त्यानंतर हमदुले यांच्याकडून देखील प्रशांत षटकार मारला 1000 रुपये पारितोषिक प्रसन्न देखील चेंडू आक्रमण केलं जातं. चेंडू जातो सीमारेषेचा भेद घेताना नो डाऊट चेंडू सीमारेखा पार कंकणित गणगणित चौकार मिलेंगे रन 4 तो होगा बेटा आपका षटकार है. यस
आणि प्रशांतच्या खेळीसाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर इरफानभाई हंजुले यांच्याकडून 1,000 पारितोषिक मित्रांनो. आणि पाहिलं तर 17 चेंडूंचा सामना करताना तब्बल 65 धावा कुठल्या अप्रतिम पटकीपैकी पाहिले, ज्याच्यामध्ये 6 षटकार येताना आपण पाहिले आणि एक मोठं टार्गेट पत्र सेट केलंय. पाहिलं तर 77 धावांचं एक 76 धावांचं उद्दिष्ट असणार. कारण आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला अर्थातच आपण पाहिलं तर उस्मान पटेल एकापेक्षा एकाहत्तर फलंदाज ह्या संघात देखील असणार. एक मोठा बॅट आणि बॉलच्या माध्यमातून पाहायला मिळणार. कारण ज्या प्रकारची शेवटच्या षटकामध्ये आक्रमण केलं गेलं होतं, अफगाणच्या गोलंदाजीवर तुटून पडला होता, हल्ला बोल केला होता आणि तब्बल आपण पाहिलं तर एक मोठं षटक तब्बल आपण पाहिलं तर 24 धावांचं षटक होतं शेवटचं. आणि इथे मात्र एक चांगला एक टार्गेट सेट केलं इरफानभाई समीरभाई काजी यांच्याकडून प्रशांतच्या या खेळीसाठी आपण पाहिलं तर 500 रुपये पारितोषिक करतात. इरफानभाई हंजुले यांच्याकडून देखील त्यांच्याकडून देखील 1000 रुपये म्हणजे 1500 रुपयाचं मानसिक करतात. धन्यवाद इरफानभाई. बाबू जी क्रिकेट के सत्र में देखो किस तरह से दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं और जैसा लग रहा है रनों की बरसात हो रही है। प्रशांत सुबह में हमने देखा अर्धशतक लगाया और इस वक्त धुआंधार बल्लेबाजी, क्या कहना, शानदार बल्लेबाजी। अर्थात इब्राहिमभाई सुरुवातीच्या षटकात अत्यंत प्रभावी होते. केवळ 3 धावा दिल्या होत्या, एकदम पर्यंत बाद केलं होतं. 2 षटक त्यानंतर अनुक्रमे 18, 16 आणि 24 ही जी 3 षटक आहेत ना, ह्या 3 षटकामध्ये धावा येताना मुश्किल 2 ओवर में गाड़ी जो है बिल्कुल स्लो चल रही थी और जैसे ही तीसरे ओवर में जो है 5वें गेयर में गाड़ी चलती रही है और धुआंधार रनों की बरसात देखने और एक शानदार मुकाबला देखने मिल रहा है सिटी स्पोर्ट्स और भारत प्रशांतच्या खेळीसाठी अर्थातच क्रिकेट आणि एक दर्जेदार खेळाडू इम्रान कच्ची यांच्याकडून देखील प्रशांतच्या खेळीसाठी 1000 रुपये पारितोषिक आले. आणि एकूण समीर काझी यांचं 500 अर्थातच इम्रान कच्ची यांच्याकडून 1000 रुपये मार्क. जिस तरह से रनों की बरसात बरसात ऐसी हो रही फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 का यह अंतिम दिन चलता हुआ सेमीफाइनल का मुकाबला चलता हुआ सलामी की जोड़ी बीच मैदान में जाती हुई उस्मान पटेल और बंटी सावंत आणि इब्राहिमभाई पटेल येताना पाहिलं. त्यानंतर क्वार्टर फायनलच्या पहिल्या सामन्यात उस्मानच्या बॅटमधून 40 धावा येताना आपण पाहिलं. म्हणजे ज्या प्रकारची उस्मान मॅन इन फॉर्म आहे आणि ह्या मैदानात आल्यानंतर ज्या प्रकारे क्रीडा रसिकांची मनं जिंकले, ज्या प्रकारची फलंदाजी करतो उस्मान आणि त्याच प्रकारच्या लईमध्ये खेळला आणि त्याच प्रकारची बॅटिंग, त्याप्रमाणे जर आपण पाहता उस्मानची बॅट जर तळपली तर अर्थातच हा धावांचा पाठलाग होऊ शकतो. इब्राहिमभाई बिल्कुल सही कहा. हो सकता है 76 रन बने हैं, 76 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए, 77 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए और उस्मान पटेल हजारों रन तो हो सकते हैं. आणि आता आपण पाहिलं तर आतापर्यंत उस्मानजी पटेल यांनी पहिल्या सामन्यात देखील आपण पाहिलं तर एक मॅच विनिंग खेळी केली होती, मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आणि त्यांचे जे चाहते आहेत म्हणजे त्यांचे जे फॅन आहेत आणि त्यांच्याकडून देखील वैयक्तिक बक्षिसांची बरसात होताना आपण पाहिली होती. दरम्यान सामन्याला सुरुवात होती. इब्राहिमभाई षटक क्रमांक 1 गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहे आकाश सकपाळ. आपण पाहिलं तर TWJ संघाचा एक दर्जेदार गोलंदाज नेहमी या आकाशकडून या सामन्याची आपण सलामीत षटक हाताळताना आपण पाहतो. स्ट्राईक पुढे आपण पाहतो उस्मान, नॉन स्ट्राईकला आपण पाहतो बंटी सावंत. आणि पावर प्ले का खेल यहाँ चलते हुए 2 ओवर जो है पावर प्ले के होंगे. अधिकतम 2 खिलाड़ी 30 यार्ड के बाहर देखेंगे. एक काओ कॉर्नर की दिशा में हम खिलाड़ी को देख रहे हैं. राइट हम आउट विकेट उस्मान पटेल के लिए. कवर की दिशा में तेजी के साथ यहाँ गेंद जाती हुई 1 रन छुड़ाते हुए अपना खाता खोला, टीम का खाता खोला. 1 रन बिना किसी नुकसान के, बिना किसी विकेट के.
आणि अर्थातच अकूट टप्प्यात चेंडू होता इब्राहिमभाई वेट एंड वॉचवाला फटका होता बॅकफुटला जाऊन कव्हरच्या पट्ट्यात चेंडू ढकलले सेन्सिबल क्रिकेट आहे आणि 77 धावांचा पाठला करताना धावसंख्येमध्ये पाहिली तर बिनबाद एक एकदा गोलंदाजी बाकवर सज्ज होतं आकाश स्ट्राईक वर मात्र ह्यावेळी असणार आहे स्वतः कर्णधार बंटी सावंत आणि आपण पाहिलं क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं जातं कारण हॅड होता त्याला डीप मिडअपच्या पट्ट्यात घेतलं जात आहे आणि आता तर थोडंसं आक्रमक चेंडू विकेटचा बरं आकुट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता इथं मात्र चेंडू ढकलला डीप पांडेच्या पट्ट्यात सीमारेषेचा भेद घेताना पाहूया नक्की चेंडू जिंकतोय क्षेत्ररक्षक हरतोय डी चौकार बसतोय आणि मधुर संगीत देखील वाजतंय डीजे कॅरियन स्पर्धेला सतीच्या प्रतिनिधी व्यासपीठावर अजून एक मान्यवर आमच्या सोबत जोडल्या जात आहेत अर्थातच आणि विद्यार्थी सेवा आदर्श शिक्षक ज्यांना प्राप्त झालाय अर्थातच गौरी हरदारे यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालंय अर्थातच मुरादभाई अड्रेकर आपण विनंती करतो आपल्या शुभ असते आणि मुरादभाई यांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे वेलकम आणि सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत आहे अतिथि देवो धन्यवाद डॉट गेंद जाती हुई बिना किसी रन के स्कोर रुका हुआ है कोई रन 5 रन बिना किसी विकेट के पहला ओवर प्रगति पर शानदार मुकाबला दोनों टीमों के बीच राइट हम ओल्ड विकेट बंटी के लिए ओहो हवा में गेंद है फील्डर गेंद का पीछा करते हुए गेंद के नीचे आते हुए और तेजी के साथ गेंद सीमा रेखा पार 4 रनों की आणि आपण पाहिलं तर क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अर्थातच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर विद्यार्थी सेवा आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना अर्थात प्राप्त झालाय आणि त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालंय आणि फ्रेंडशिप ट्रॉफी 2022च्या वतीने मी वाहबाई आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गौरी हरदारे मॅडम यांचा पण यथोचित सन्मान करायचा आहे गौरी हरदारे टाळ्या होतीत मित्रांनो कारण आपण पाहिलं तर वेळात वेळ खर्च करून या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण पाहिलं तर गौरी हरदारे यांचं आगमन झालंय थँक्स व्हेरी मच मैडम थैंक यू बहुत अच्छी क्रिकेट है पहली गेंद पर चौवा उसके बाद दूसरी गेंद पर सिंगल बहुत ही अच्छा क्रिकेट देखिए बंटी सावंत जिस प्रकार से बल्लेबाजी करते हैं कलात्मक स्ट्रोक खेलते हैं अलॉन्ग द कारपेट खेलना जानते हैं पहली गेंद पर चौवा लगा उसके बाद संयम बरता 1 रन निकाला और स्ट्राइक पे लाया है उस्मान पटेल को आणि अर्थात व्यासपीठावर उपस्थित मान्यवर मुरादभाई अड्रेकर यांचं देखील आगमन झालंय वाहबाई आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मुरादभाई अड्रेकर यांचा यथोचित आभार प्रकट करायचा आहे वाहबाई धन्यवाद बाबला जी खेल की तरफ आते हैं पहला ओवर जारी है रन बने हैं 10 बिना किसी विकेट के रिवर्स खेलना चाहते थे गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में बिना किसी रन के बिना किसी नुकसान के पहले ओवर की समाप्ति पर रन बने हैं 10 इब्राहिमभाई आपण पाहिलं तर 77 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या अर्थात पालकावरती लागते बिनबाद 10 अद्याप 24 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी पण पाहिलं तर अर्थात 67 धावांची गरज आहे 24 चेंडू 67 धावा इब्राहिमभाई आपण पाहिलं तर ज्या प्रकारची सुरुवात झाली होती शेवटचा जो चेंडू होता रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता तो जर बॅटमध्ये कनेक्ट झाला असता आणि एखादा चौकार किंवा षटकार आला असता एक चांगलं षटक म्हणावं लागलं असतं परंतु नाराज होऊन चालणार नाही कारण ज्या प्रकारची सुरुवात TWG संघाची झाली होती केवळ 3 धावांचं षटक होतं नंतर ज्या प्रकारचं आक्रमण केलं होतं प्रशांतने अर्थात तिसऱ्या चौथ्या आणि 5व्या षटकात ज्या प्रकारचं आक्रमण झालं होतं तिथे मात्र सामन्याला एक चांगल्या प्रकारची कलाटणी मिळली होती आणि चांगलं टार्गेट सेट झालं होतं बिल्कुल सही कहा प्रशांत की सराहना करनी होगी जिस प्रकार से बल्लेबाजी की बैठक शॉट हमें देखने मिले कृष्णा सातपुते को हमने देखा और यहाँ आज चिपळूण के दर्शकों ने प्रशांत को देखा शानदार बल्लेबाजी अर्थात आपण पाहिलं तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतात चंद्रकांत आणि इब्राहिमभाई आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेचा इतिहास आपण पाहिला तर ह्या चंद्रकांतने ज्या प्रकारे फलंदाजांना नाचवलं ज्या प्रकारची गोलंदाजी केली मित्रांनो अप्रतिम गोलंदाजी केली आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि 90 अंशामध्ये चेंडू वळवताना त्यांना आपण पाहिलं अप्रतिम गोलंदाजी आहे बिल्कुल कटर गेंदबाजी जो गेंद को अच्छी तरह से स्विंग करते हैं मिडल से बाहर निकलती है रुक कर खेलना पड़ता है बल्लेबाज को बहुत सही तरीके से यहाँ पर
कवर की दिशा में खेला, 1 रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को, 1 रन के 7 रन संख्या हुई 11 रन। पण इब्राहिमभाई पण पाहिलं तर चंद्रकांतला तुम्हाला सामोरं जायचं असेल तर तुमचं फुटवर्क अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही कडे करण्याचा प्रयत्न केलात. शैलेश कोलकरला पण पाहिलं तर मागच्या सामन्यात जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. 4 चेंडू डॉट जाताना पण पाहिलं. इथे तुम्हाला फुटवर्क बनवावं लागेल, रूम बनवून खेळावं लागेल, तुम्हाला काहीतरी शप्पलून खेळावं लागेल. आणि इथे पण पाहिलं चंद्रकांतचा पुढचा चेंडू अर्थात स्ट्राईकवर आहे उस्मान. लेफ्ट हॅम आपण पाहतो ओव्हर द विकेटचा मारा आहे उस्मान पटेलसाठी. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर शप्पलून खेळण्याचा प्रयत्न होता आणि ज्या चंद्रकांतने आतापर्यंत प्रत्येक फलंदाजाला जखडून ठेवलंय आणि ज्या चेंडूवरती जखडून ठेवलंय तो चेंडू आपण येताना पडतो. काय सुंदर चेंडू होता. चेंडू पडतोय नक्कीच मिडिल स्टंपवर आणि आपण पाहिलं तर 5व्या 6व्या स्टंपवर तो बाहेर पडतोय आणि आता त्याचं डॉट चेंडूची सांगता मात्र होते. इब्राहिमभाई काय गोलंदाजी आहे. बहुत शानदार मुकाबला दोनों के बीच यहाँ देखने मिल रहा है। दोनों ही खिलाड़ी जो है गेंदबाजी में महारत रखते हैं और बल्लेबाजी में बहुत अच्छा कॉन्टेस्ट। हो आणि इब्राहिमभाई आपण कौतुक करावं थोडं की चंद्रकांत एक लोकल टॅलेंट आहे. TWच्या सारख्या एक मोठ्या संघाचा खेळाडू आणि समोर जर आपण पाहिलं तर क्रिकेटचा बादशाह रायगड का टायगर उस्मान पटेल ज्याला ज्या प्रकारची त्यांनी गोलंदाजी केली जखडून ठेवलं ना म्हणजे खरोखरच या गोलंदाजाकडे एक चांगल्या प्रकारचं कौशल्य आहे. बिल्कुल सही कहा। जिस तरह से पहले ही दिन से हम इस चंद्रकांत को देख रहे हैं, गेंदबाजी कट करने में महारत रखते हैं, स्विंग करते हैं लेग से मिडल से, बल्लेबाज में दुविधाएं बढ़ जाती है किस प्रकार से शॉट खेला जाए। इतना मात्र खेला है या बड़ी मछली हाथ आते हुए यहाँ और विकेट का पतन होते हुए उस्मान पटेल। TWच्या संघासाठी आपण पाहिलं तर मोठा मासा गळाला लागतोय कारण क्रिकेटमध्ये इब्राहिमभाई पण पाहिलंय जेव्हा 2 ते 3 चेंडू डॉट जातात तेव्हा फलंदाजाकडून चुका होताना आपण पाहतो, प्रेशर मध्ये असताना पाहतो आणि त्याच प्रकारचा एक मिसटाइम फटका होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न होता कारण तुम्हाला 77 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथे आपण बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट केल्यानंतर जे प्रेशर उस्मानवरती आपण पाहिलं होतं चुकीचा फटका आहे कारण विविध स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॅटची गड घेऊन एक सोपा झेल टिपलाय आणि उस्मान बॅक टू द पॅव्हेलियन आहे. बिल्कुल सही। 77 का लक्ष्य है, विशाल लक्ष्य है, गेंदों का रनों का जो अंतर है बहुत ज्यादा है। इसी वजह से उस्मान पटेल को जो प्रहार करना चाहते थे, लंबे शॉट खेलना चाहते थे और इस गेम में अगर 3, 4, 5 छक्के यदि आ जाते हैं तो मैच के करीब करीब जा सकते हैं और 5-6 छक्के आना भी बहुत जरूरी है। अर्थातच कारण पहिल्या इनिंग मध्ये आपण ह्याच पाहिलं तर प्रशांतच्या बॅटमधून देखील षटकार येताना आपण एक मोठं षटक इब्राहिमभाई सामन्यामध्ये तुम्हाला कमबॅक करायचे असेल तर 20 ते 22 धावांचं एक षटक जे षटक आपण पहिल्या इनिंग मध्ये अप्रोचचं पाहिलं होतं तसं एक मोठं षटक सुधीर स्पोर्ट्ससाठी अत्यंत महत्वाचं आहे. आक्रमण करावं लागेल. पहले इनिंग का जो गेंदबाजी थी अफरोज की शानदार थी लेकिन वो 24 रनों वाला शतक है जो ओवर है वो शायद अभी महंगा साबित हो रहा है. अर्थातच गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा चंद्रकांत सज्ज होतो ह्यावेळी मात्र स्ट्राईकवर असणार आहे. अर्थात मोहसिन आणि आपण पाहिलं तर मोहसिन टू चंद्रकांत पुढचा चेंडू असणार आहे. धावसंख्या अर्थात पाहिली तर फरकावरती केवळ 11 धावा फलकावत्या लागतात आणि इथे मात्र सुंदर कमबॅक आहे चंद्रकांतच्या माध्यमातून. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मार आहे आणि अर्थात पाहिलं तर इब्राहिमभाई डावखुरा गोलंदाज आहे. नॅचरल स्विंग देखील त्याच्याकडे चेंडू पडल्यानंतर बाहेर पडतोय आणि एक चांगली गोलंदाजी आपण पाहतो. डावसंख्या 1 ने वाढते 77 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 2 आणि 1 गडी बाद 12 आणि आपण पाहिलं तर इथे मात्र सामना जिंकायचा असेल तर एक्सिलेटरवर पाय ठेवावा लागेल, 5व्या गिअरवरती गाडी चालवावी लागेल, सिंगल डबल्स नव्हे पाऊस पडावा लागेल, आक्रमण करावं लागेल. बिल्कुल पहले ओवर में 10 रन आए थे, चंद्रकांत ने केवल 2 रन दिए, जकड़ के रखा है बल्लेबाज को, सराहना करनी होगी. आणि आतापर्यंत प्रत्येक स्पर्धेत फलंदाजासाठी डोकी ठरणारं समीकरण असेल तर डावखुरा चंद्रकांत प्रत्येक फलंदाजाला त्याने जखडून ठेवलंय आणि काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये. चंद्रकांतचा पुढचा चेंडू रिव्हर्स चुकचा हा एक औषध आहे फक्त. चंद्रकांतवरती धावा यायच्या असतील तर अशा प्रकारची फलंदाजी करणं नितांत गरजेचं. बंटीच्या बॅटमधून निघाला अप्रतिम बस तर 2 षटकांचा देखील खेळ संपतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावसंख्या फलकावरती लागते. बंटी आपण पाहिलं या सामन्यात अत्यंत जबरदस्त 6 चेंडूमध्ये 14 धावांची एक चांगली फलंदाजी आपण पाहतो. एका साईडने उस्मानला थोडंसं स्ट्रगल करावं लागलं होतं आणि चुकीचा फटका खेळून बाद देखील झालाय. अर्थात 16 धावा फलकावरती लागतात. अद्याप जिंकण्यासाठी इब्राहिमभाई पण पाहिलं तर अर्थातच 18 चेंडू 51 धावा म्हणजे 18 चेंडू 51 धावा क्रिकेटमध्ये पण होताना पाहिलंय. आणि पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये अनुक्रमे 18, 16 आणि 24 अशी 3 षटकं होती. म्हणजे त्याच षटकांचा एक पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले करावा लागेल सुधीर स्पोर्ट्सला. बिल्कुल एक ओवर में 25-26 रनों की तलाश में जरूर बल्लेबाज रहेंगे. कहीं ना कहीं एक ओवर में यदि 25-26 रन आते हैं तो मैच
बिल्कुल कांटे का टक्कर यहाँ देखने मिलेगी। इब्राहिम भाई 18 चेंडूने 51 धाव म्हणजे 5 मोठे फटके, 5 षटकार सामन्यामध्ये कमबॅक करू शकतात आणि ते ऐतिहासिक पोनतलावरती आपण बसताना पाहिलेत आणि धावा येताना देखील पाहिले. म्हणजे 18 चेंडू आणि 56 धावा. गोलंदाजी मार्ग सज्ज होत आहे. कोट्यातील पहिलं आणि संघा बरोबर तिसरं षटक. मनोज आपण म्हणतो मनोज गोलंदाजी मार्ग सज्ज होत आहे. कोणाकडून आणि बंटीसाठी प्राइज ऑन होत आहे. जर का बंटीने अर्धशतक झळकावलं तर अर्थात त्याचा व्यासपीठावर उपस्थित मान्यवर बरकतजी पाते यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये पारितोषिक आहे. बंटीसाठी अप्रतिम असं पारितोषिक ऑन होते बंटीसाठी. मनोज गोलंदाजी मार्गावर सज्ज होते कारण पॉवर प्लेची 2 षटकं संपतात. इब्राहिम भाई क्षेत्ररक्षण पांगवलं जातं. इथे प्रकारचा डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर डीप मिडविकेटच्या पट्ट्यात डीप काऊ कॉर्नर आणि लॉंगऑफच्या पट्ट्यात खेळाडू आहे. आणि आपण पाहिलं तर सीमारेषेवरती तटस्थ सर्व क्षेत्ररक्षक पाहतोय कारण 18 चेंडूने जिंकण्यासाठी 51 धावा. मनोजचा पहिला चेंडू राईट ऑफ विकेटचा मारा. मोहसिनसाठी बॅटची कडे जाऊन चेंडू होतं. काय सुंदर शेट टिपलं आहे. क्रिकेटचं समीकरण आहे, पकडो कॅच जीतो मॅच. अप्रतिम शेल टिपलाय. दॅट शुड बी टेकन. येस. आणि आपण पाहिलं तर दुसरा धक्का नक्की तर मोहसिन देखील थोडंसं स्ट्रगल करताना आपण पाहिलं तर मोहसिनला देखील परतावं लागतंय. आता मात्र 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 61 धावांची गरज आहे. 17 चेंडू 61 धावा. आणि इब्राहिम आपण पाहिलं तर इथे प्रत्येक गोलंदाज म्हणजे आपण पाहिलं तर पहिलं षटक टाकलं होतं अर्थातच आकाशने 10 धावांचं षटक, बंटीची सुंदर चौकार आपण पाहिले. त्यानंतर चंद्रकांतने ज्या प्रकारचे संघाला थोडंसं बॅकफुटला लिहिलंय तिथून मात्र थोडासा स्ट्रगल करताना आपण पाहिलं सुधीर स्पोर्टचा प्रत्येक फलंदाजाला. बिल्कुल सही कहा, शानदार गेंदबाजी चंद्रकांत की ओर से हमने देखी थी। यहाँ पर कट किया, गली की दिशा में गेंद जाती हुई, 1 रन से नहीं रोक पाएंगे। बाबला जी, एक सिंगल डबल से यह काम नहीं चलेगा, यहाँ तो छक्कों की बरसात, चौकों की बरसात होना बहुत जरूरी है। अर्थात इब्राहिम भाई आपण पाहिलं जेव्हा फलंदाज प्रेशर मध्ये असतो, धावांचं टार्गेट मोठं असतं, तेव्हा त्यांच्या पट्ट्यात बॅटच्या पट्ट्यात देखील बॉल येत नसतो कारण ते प्रेशर असतं. कारण मिस टाइम फटका झाला तर आपण बाद झालो तर म्हणजे एक प्रेशर हाताळून जो फलंदाजी करतो आणि सामना जिंकून देतो त्यालाच एक चांगला फलंदाज म्हणतात. पाहूया अद्याप समीकरण बदलते. 16 चेंडू जिंकण्यासाठी 60 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अर्थात मनोज राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा असणारा बंटी सावंत राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा आहे. बंटीच्या बॅटमधून निघालेला अप्रतिम फटका आहे. नक्कीच लॉंगच्या पट्ट्यात 1 धावेसाठी मात्र इथे आपण पाहिलं तर सिंगल डबल्स इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग मात्र होत नाहीये. चेंडू लॉंगच्या पट्टी जातो, 1 धाव मिळते. चेंडू आणि धावातलं अंतर कमी होते. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावा. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी अमोल के लिए उठाकर खेला है, फील्डर गेंद के नीचे आते हुए और आणि इथे पण पाहिलं तर इब्राहिम आपण पाहिलं तर ह्या चेंडूवरती एक जबरदस्त षटकार अमोलच्या बॅटमधून निघतोय. द्या मस्ट नीडेड पाहिलं तर 77 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक अर्थात तिसरं षटक आहे. या षटकात आपण 24 धावा फलकावरती लागतात. मनोज गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. अमोल भोसले एक आक्रमक फलंदाज आहे. पुन्हा एकदा पुलचा फटका चेंडूवर ढकलले मिड विकेटच्या पट्ट्यात. नक्कीच मॅक्लम चेंडूवरती येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगली फेक आहे मित्रांनो. अर्थात मुंबईचे खेळाडू आपण जर पाहिलं ना जेव्हा ह्या कोकणात या ऐतिहासिक पोनतलाव मैदानामध्ये खेळण्यासाठी इब्राहिम भाई त्यांचं एक फुटवर्क, त्यानंतर त्यांची फलंदाजी गोलंदाजी, त्यानंतर त्यांची जमेची बाजू म्हणजे त्यांचं क्षेत्ररक्षण आहे. काय कबालीचं क्षेत्ररक्षण म्हणतो. उस्मान पटेलचं क्षेत्ररक्षण पाहिलं. आता मॅक्लुमने जे चेंडू अडवला अप्रतिम क्षेत्ररक्षण होतं. धावसंख्या 1 वरती धावसंख्या आपण पाहिली तर 25 धावा. पुन्हा एकदा ब्लॉकर मधला चेंडू होता. इब्राहिम भाई खोदून काढल्या चेंडूला 1 धावेसाठी अर्थातच धावसंख्या 1 वाढते. 3 षटक आपण पाहिले तर एक म्हणतो तिसरं षटक देखील संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इब्राहिम पाहिली तर 27 धावा फलकावरती लागतात. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. दिल्ली अभी बहुत दूर आहे.
जोपर्यंत अमोल भोसले इब्राहिम मैदानात आहे, कारण अमोल भोसले एक आक्रमक फलंदाज आहे आणि मगाशी देखील मी आठवण करून दिली होती की जेव्हा फ्रेंडशिप ट्रॉफीला इब्राहिम सुरुवात झाली पहिल्याच वर्षी ह्याच अमोलने संपूर्ण स्पर्धेतील षटकारांचा राजा म्हणून त्याला गौरवण्यात देखील आलं होतं. ह्याच मैदानावरती ह्या स्पर्धेत म्हणजे आपण पाहतो 12 चेंडूचं काही शिल्लक आहे, 50 धावांची गरज आहे, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. पुन्हा एकदा चंद्रकांत कोट्यातील दुसरं आणि संघामार्फत आपण पाहिलं तर अर्थात हे 4थं षटक आहे. अनिसभाई बेबल यांच्याकडून सुधीर स्पोर्टचा संघ जर विजेता झाला तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक ऑन आहे सुधीर स्पोर्ट्ससाठी. अर्थात आपण पाहिलं तर 10,000 रुपयाचं पारितोषिक अनिसभाई बेबल यांच्याकडून. एक और अतिथि यहाँ पर उपस्थित है अफरोज जी कुंभारलीकर। मैं वहाँ से विनती करता हूँ आप उनका स्वागत करें और साथ ही डॉक्टर विकास जोगलेकर जिन्होंने बहुत समय तक लंबी क्रिकेट खेली है, आज इस मंच पर उपस्थित है, उनका भी हम स्वागत करते हैं। पुन्हा एकदा स्वेर चेंडू आपण पाहिलं तर धावसंख्या अर्थातच 77 धावांचा पाठलाग करताना 29 धावा फलकावरती लागतात. इथं आपण पाहिलं तर चंद्रकांत थोडीशी स्वैर मारणं आपण पाहतो, कारण आपण पाहिलं तर जखडून ठेवण्याचा प्रयत्न आहे. अमोल आपण पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं तर चंद्रकांतने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. इथं मात्र दिशाहीन चेंडू आहे आणि अर्थात बॅक टू बॅक दुसरा स्वर चेंडू येताना आपण पाहतोय. आपण तर धावेने स्थिती आपण पाहिली तर 30 धावा फलकावरती लागतायत. अद्यापही आपण पाहिले तर अर्थात 47 धावांची गरज आहे. फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार, धन्यवाद. त्यानंतर आपण पाहिलं तर चिपळूणचे दर्दी क्रीडा रसिक प्रचंड गर्दी देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सायंकाळच्या सत्रात हार्दिक आभार. आणि आपण पाहतोय उपांत्य फेरीची आजच्या सत्रातील दुसरी लढत आहे. चंद्रकांत पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा अमोल भोसलेसाठी. हो, इथं मात्र हेलिकॉप्टर उडवलं जात आहे. नक्कीच कव्हर आणि पॉइंटच्या दिशेने चेंडू अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आणि TWचे संघ इब्राहिमभाई आपण पाहिलं तर फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण आणि ज्या प्रकारचा 2021-2022 मध्ये या संघाची कामगिरी इब्राहिमभाई पाहतो. प्रत्येक स्पर्धेत या संघाला उपांत्य फेरी अंतिम फेरीमध्ये दाखल होताना पाहिलंय आणि अंतिम फेरीचा विजेता देखील होताना पाहिलंय. म्हणजे एक सातत्यपूर्ण त्यांची कामगिरी चांगली प्रत्येक स्पर्धेत होताना आपण पाहिलंय. बिल्कुल सही कहा। पहले दिन से ऐसा महसूस हो रहा था कि प्रबल दावेदार हो सकते हैं फाइनल के, और शानदार प्रयास। इथं पण पाहिलं तर पुन्हा एकदा आक्रमक फटकेबाजी करू देत नाहीये, कारण इथे पण पाहिलं तर सिंगल डबल्स अर्थात कोणत्या प्रकारचा फरक पडणार नाहीये. TWJ संघावरती धावसंख्या पण पाहिली तर 33 धावा फलकावरती लागतात. पुन्हा एकदा चंद्रकांतने सिद्ध करून दाखवलंय की ह्या स्पर्धेमध्ये मी खेळण्यासाठी कशासाठी आलोय. आणि इब्राहिमभाई पण पाहिलं चंद्रकांतची गोलंदाजी पाहिली तर अर्थातच इलेव्हन पॅटरचा एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू नितीन नळकरची आठवण करून देणारी गोलंदाजी आपण पाहतो. नितीन नळकर देखील डावखोरा गोलंदाज होता आणि ज्या प्रकारचे चेंडू हाताळायचा नक्कीच आपण पाहतो. नितीन नळकर एक लिजंड क्रिकेटपटू होता चिपळूणातील आणि त्याची आठवण करून देणारी गोलंदाजी आपण पाहतोय अर्थातच त्या चंद्रकांतच्या माध्यमातून. हो, बंटीच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. नक्कीच चेंडू डीप फॉर्मॅटच्या पट्ट्यात सीमारेषेचा भेद घेताना चांगलं क्षेत्ररक्षण बंटीसाठी सजवलं जाते. कारण इब्राहिमभाई आपण पाहिलं तर बंटीचा प्लस पॉईंट काय आहे सर्व गोलंदाजांना माहिती आहे. त्यानंतर आपण पाहतो TWJ देखील माहिती आहे. बंटी थर्डमॅन आणि डीप स्क्वेअर आपण पाहिलं तर बंटीचा रिव्हर्स स्वीप, त्यानंतर थर्डमॅन आणि डीप फाइंडिंगच्या पट्ट्यात चांगली फलंदाजी करतो आणि तसं क्षेत्ररक्षण देखील सजवलं जात आहे. धावसंख्या 1 ने वाढते. 34 धावा फलकावरती लागतात. आणि आपण पाहिलं तर चंद्रकांतने आतापर्यंत प्रत्येक फलंदाजाला जखडून ठेवलाय आणि गोलंदाजी बॅकवर सज्ज होतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. समजत नाहीये अमोलला अर्थातच खरोखरच. आणि इब्राहिमभाई आपण पाहिलं भरपूर वर्षाच्या कालावधीनंतर असा चिपळूण तालुक्यामध्ये एक चांगला गोलंदाज आपण तयार होताना पाहिलाय. आणि कट्टर गोलंदाज रिअर गोलंदाज आहे आपल्या चिपळूणमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक चांगला गोलंदाज आहे. उदयोन्मुख खेळाडू आहे, यंग टॅलेंट देखील आहे. बिल्कुल सही कहा। लेफ्ट आर्म गेंदबाजी करते हैं और बाहर तेजी के साथ निकल जाती है गेंद और बल्लेबाज को समय नहीं मिलता है कहीं स्ट्रोक खेलने के लिए। नो मैंस लैंड गेंद गिरती हुई यहाँ पर 2 रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को। अब तो चमत्कार नहीं कह सकते, अब तो औपचारिकता ही कह सकते हैं इस मैच में। अर्थात आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागते 36 धावा फलकावरती लागतात. आणि अर्थातच अद्याप 41 धावांची गरज आहे, कारण एक आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 36 धावा निघू शकतात. परंतु आपण पाहिलं तर 41 धावा करायचे तर 7 चेंडूंचा काही शिल्लक आहे. चंद्रकांतचा पुढचा चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा. बॉलच्या बॅकमधून निघालेला फटका आहे. नक्कीच हा चेंडूवरती चांगले प्रयत्न होते आणि चेंडू मात्र सीमारेखा पार. कंटिन्यू दणदणीत फ्रेंडशिप चौकार. डीजे
से हम देख रहे हैं दर्शक भारी मात्रा में यहाँ उपस्थित है और भरपूर आनंद ले रहे हैं बल्लेबाजी का, खासकर प्रशांत की बल्लेबाजी. अर्थातच प्रशांतने ज्या प्रकारची कामगिरी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये इब्राहिमभाई, आणि आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हे देखील पारितोषिक असणार आहे. बेस्ट नंतर उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, आणि क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आपल्या भेटीसाठी एक दर्जेदार स्पर्धा मित्रांनो भेटीसाठी येते एक चांगली. अर्थात डॉल्फिन क्लब आयोजित 28-1-2 ह्याच ऐतिहासिक पवनतला मैदानावरती मित्रांनो एक ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा डॉल्फिन क्लब आयोजित 28-1-2 ह्या कालावधी ऐतिहासिक पवनतला मैदानावरती प्रथम क्रमांक अर्थात पाहिलं तर 30,000, दुसऱ्या क्रमांकासाठी 15,000, तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज भव्य दिव्य बक्षिसांची स्पर्धा. खेळायला विसरू नका, पाहायला विसरू नका. अर्थात डॉल्फिन क्लब आयोजित ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा 2022. अंतिम ओवर है, 6 गेंद है, बराबरी के लिए 36 रनों की जरूरत है और जीत के लिए 37 रनों की जरूरत है. तिथं आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. आणि इब्राहिमभाई, क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही म्हणून तर म्हटलं जातं राजकारण, सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं चुकीचं आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे म्हणून असे दर्दी क्रीडारसिक या सामन्यांचा आनंद घ्यायला येतात, मोठ्या संख्येने उपस्थित देखील राहतात. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे पण पाहिलं तर डॉट है. अभी 5 गेंदें बाकी है. यदि एक नो बॉल गिरती है और लगातार 5 छक्के आते हैं, 6 छक्के आते हैं तो नाही इब्राहिमभाई आता मात्र औपचारिकता म्हणावी लागेल, कारण आपण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट जातोय. बंटी मात्र एका बाजूने चांगली फलंदाजी करतोय, पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेषेचा वेग घेताना नक्कीच चौकार मिळतोय आणि डीजे देखील वाजतोय. ऑर्ध विकेटचा मारा आहे. अकुट्टपणे चेंडू पुन्हा एकदा बंटीच्या बॅटमधून निघाला. चेंडू सीमारेषेचा वेग घेतो. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बंटी ऑन फायर. डीजे यस कॅरी ऑन. बाबला जी जिस तरह से शॉट के रहे कवर में, पॉइंट में, कलात्मक स्ट्रोक जिसे कहते हैं, बंटी को हमने अक्सर देखा है अलाउंड द कारपेट खेलते हैं और सीधे बल्ले से खेलना पसंद करते हैं. राइट आर्म ओव्हर विकेट. आणि इब्राहिम पाहिलं तर अजून एक आमच्यापर्यंत माहिती येते. नक्कीच रिक्षा चालक मालक संघटना गोळकोट यांच्या वतीने पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 27-28-29 ऐतिहासिक गोळकोट डक्का मैदानावरती लाख बोलाची स्पर्धा नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. आताच माझ्यापर्यंत माहिती येते. अर्थातच गोळकोट डक्का मैदानावरती एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. शानदार तरीके से अभी विकेट के ऊपर से 6 रनों के लिए. आणि अर्थातच विकेट बंटी के लिए करारा शॉट खेलने का प्रयास करते हुए, जूझते हुए. 14 चेंडू 30 धावांवरती एकाकी लढत आपण पाहतो बंटीची. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. प्रशांत आपण पाहिलं तर बंटी 14 चेंडू 30 धावा आणि एका बाजूने मग एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन परतताना आपण पाहिलं तर, परंतु बंटी सलामीचा फलंदाज आहे, अद्याप मैदानात आहे. हो, बंटीच्या बॅटमधून निघाला अप्रतिम फटका आहे. चेंडू जातो डीप लॉंग चेंडू करून सीमा रेखा पार आरपार फ्रेंडशिप. बंटीने 15 चेंडूंचा सामना केला आणि आता 36 धावांची एक जबरदस्त खेळी आपण पाहिले. वेल्डन मित्रा, अप्रतिम फलंदाजी आपल्या बंटीची. आणि इथे सामना अर्थात ग्रँड फिनालेमध्ये जाणार आहे. या स्पर्धेतील दुसरा संघ मात्र इथे जाहीर होतोय, अर्थात TWJ गुहागर. आणि अंतिम सामना आपण पाहिला तर TWJ गुहागर विरुद्ध मामा भांजे. एक मोठी लढत, एक मोठा मॅच आपल्या भेटीसाठी येतोय. तोपर्यंत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्याने 22 चेंडू इब्राहिम 22 चेंडू 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने ज्याने 62 धावांची खेळी केली आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय.